ओम आदि गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच जीवन उपयोगी संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा। याने आपले स्वामी भक्त अजून वाढतील आणि आपला व्हिडिओ पुढेपर्यंत जाईल। स्वामी भक्तांनो, जे तुमच्या मनात आज आहे तेच तुम्हाला लवकरच मिळणार आहे आणि त्याची वाट तुम्ही नक्कीच बघा, कारण स्वामींनी आपली लीला तुमच्या नक्कीच जीवनात आणलेली आहे आणि ती कामही करणार आहे। फक्त स्वामींवरचा विश्वास अतूट ठेवा आणि पूर्णपणे स्वामींवर नक्कीच तुम्ही अवलंबून राहिले तरी चालेल। मित्रांनो, आज तुमची मनोकामना, तुमच्या मनातली इच्छा 100% पूर्ण होणार आहे। स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला सांगत आहेत की माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो। म्हणून तुम्ही कधीही प्रयत्न करत राहिले पाहिजे, शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने आणि देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच। याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व असते, हे लक्षात ठेवा। म्हणून स्वामींवर जर तुमचा मनापासून अगदी विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आणि हो, मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सगळ्या मनोकामना या पूर्ण हो आणि तुम्हाला सर्व तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी मिळो आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीवर सदा असाच राहो, ही स्वामींचरणी प्रार्थना। स्वामी सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो। अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो, एवढं लक्षात घ्या। म्हणून आपले फक्त कर्म चांगले ठेवा। संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो, बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात। प्रयत्न सोडू नका, सुरुवात नेहमी कठीण असते, एवढं फक्त लक्षात ठेवा। अरे, तुम्हाला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वास मग्न आहे। पण औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस। मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावे आणि म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाटही बघतो। पण एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात मी आयुष्यभर सोडत नाही, मी नेहमीच त्याच्या सोबत असतो। असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत। म्हणून त्या अभयवचनावर आपल्याला टिकून राहायचे आहे। प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात। फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते, हे मात्र नक्कीच आहे। निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळू द्या। स्वामी, असेच तुम्ही आमच्या पाठीशी राहा, बस एवढाच आशीर्वाद तुमचा आम्हाला हवाय। ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो। सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात। या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही। परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा। योग्य वेळ तो इतकं देतो की मग मागायला काही उरतच नाही। मग तुमची वेळ आल्यावर तुम्हाला सर्व काही मिळणार आहे। म्हणून निसंकोच राहा आणि बिंदास राहा। स्वामी सर्व काही बघत आहेत आणि ते सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहेत। आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे। मग तुम्ही कोणा का असोनात आणि तुमच्याकडे किती पैसा, धनसंपत्ती असो, मग ते काही उपयोगाची नसते, हे खरं आहे। स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो। एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो, मात्र त्यांचा दोघांचा आनंद वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळा असतो। म्हणून तुम्हाला ज्यात आनंद वाटतो त्याच गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजे। नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात। हेच खरे सफलतेचे सूत्र आहे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही। हे स्वामी तुमचं अलौकिक दर्शन तुम्ही मला प्रत्येक वेळेस देत असता आणि प्रत्येक वेळेस माझ्या संकटात तुम्ही उभे राहत असता, त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद स्वामी। आणि मित्रांनो, स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका।
व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि आपण क्षमा मागा. स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ अजिबात ठेवू नका. कारण अपेक्षाभंगाचे दुःख खूप वाईट असतं, एवढं लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आपण जन्माला आलो तसे एक दिवस हा संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात अजिबात तुम्ही पडू नका. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात, आणि ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्यांच्या मनातील आशा आणि जिद्द. म्हणून ते असतात, ते तुम्हाला सर्व काही, स्वामी भरपूर काही देणार आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिका. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले नक्कीच घडत असते आणि तुमच्यासोबतही चांगलेच होणार आहे. फक्त विश्वास ठेवा. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा येणार नाही आणि कधीच तुम्हाला एकटं वाटणारही नाही. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे आणि तसं तुम्ही सुखात नक्कीच जगलं पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जे कितीही मिळाली ना तरी माणसाची तहान काही भागत नसते. मित्रांनो, स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथेच विषय सोडून द्यायचा आणि आपलं पुढचं जीवन आपण जगायचं असतं. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वस्थ पाहतो, पण देव हा परमेश्वर आपले हृदय पाहत असतो. म्हणून या जगामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत, त्याकडे लक्ष न देता तुम्ही फक्त स्वामींवर लक्ष ठेवा आणि त्यांची पूजा अर्चना करत राहा. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, मग ती तुम्ही सांभाळायलाच हवी आणि नक्की तुम्ही सांभाळायलाच पाहिजे. दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुमच्यावर आणि तुम्ही आमचा विश्वास कधी तोडणार नाही हेही माहीत आहे. म्हणून आम्ही कोणत्या माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा आता आमच्या स्वामींवर विश्वास ठेवतो आणि स्वामी आपल्याला सर्व काही अगदी मनाप्रमाणे देतात. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो फक्त आई आहे. म्हणून आई वडिलांना तुम्ही नक्की सांभाळलं पाहिजे. स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढे येतात तेवढे सुखही येणार असतात. फक्त आपण संयम ठेवला पाहिजे आणि त्या सुखांची वाट बघितली पाहिजे. स्वामी सांगतात, शोधायचं असेल ना बाळा, तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतीलच आणि तुमचा फायदा घेऊन ते जातील सुद्धा. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू द्या. पण कुणाचा फायदा घेऊन आम्ही मोठं व्हायचं नाही ठरवलंय. म्हणून कुणाचा तुम्ही फायदा अजिबात घ्यायचा नाही. आपलं स्वकष्टाने तुम्ही मोठं जरूर व्हायचंय. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख ही आपल्याला होत असते. म्हणून हा कर्माचा फेरा आहे, हा सगळ्यांना येणार आहे आणि पुढे तुम्ही कितीही वेळ काहीही कष्ट केले आणि कसंही राहिलात, पण देवाशिवाय काहीच नसतं. तुम्ही देवाच्या भक्तीत एकदा लीन व्हा, तुम्ही सर्व काही विसरून जाता आणि तुमचे टेन्शन जसे काय तुमच्या डोक्यातून पळून जाते. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो, असा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही नक्कीच बोलणं टाळलं पाहिजे आणि तुम्ही मौन पाळला पाहिजे. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. आणि काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळत असतो. मग दोन्ही गोष्टी त्यात असतात. म्हणून
दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे, आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे असते. म्हणून सज्जन लोकांसोबत तुम्ही बसले तर तुम्हाला चांगल्या 2 गोष्टी कळतील आणि सर्व काही तुम्हाला ज्ञान होईल. म्हणून स्वामी तुमच्यासाठी काही माणसं पाठवत असतात, पण त्यांना ओळखायला तुम्हाला शिकलं पाहिजे. आणि त्या माणसांकडून आपण बोध घेतो ते साक्षात स्वामीच आपल्या मदतीला येत असतात आणि आपल्याला मार्ग दाखवत असतात. फक्त त्यांना आपण ओळखलो पाहिजे, आणि जो व्यक्ती त्यांना ओळखतो तो नक्कीच स्वामींची सेवा भरपूर मनापासून करतो आणि स्वामींचे नामस्मरण देखील करतो. म्हणून तुम्हाला स्वामींचे अनुभव घ्यायचे असतील तर नक्कीच नामस्मरण नक्कीच करा. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे, आणि चांगलाच विचार आपल्याला पुढे घेऊन जात असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि ती विशेष करूनच जात असते, आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यात ही देवानेच पाठवलेली असते. स्वामी सांगतात, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ असते, आणि तेच तुम्ही केलं पाहिजे. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, मग ते काहीतरी सर्व काही वाढत जाते आणि कमी होत जाते. उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, व ते सर्व खूप काही शिकवून जातात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून जर तुम्हाला वाईट दिवस आले तर त्यात खचू नका आणि मागे सरू नका. जिद्दीने लढा. स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ते सांगत आहेत, बाळा, 1 पाऊल पुढे ठेव, 100 पावलं पुढे ठेवण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे, हे लक्षात घे. म्हणून स्वामी आपल्याला अभयवचन देत म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, एवढं मात्र निश्चित आहे. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. श्रीकृष्णाला गीता जी असते ती कुणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. म्हणून तेव्हा आपल्या ज्ञानाचा विकास होत असतो आणि आपण ज्ञान मिळत असतं. म्हणून सांगणारा आपला कसा आहे आणि आपला गुरु कसा आहे हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून तुमचा गुरु तुम्ही जेव्हा ठरवता तेव्हा ज्ञानपूर्वक आणि विचारपूर्वक ठरवा. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे, आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून त्याला घाबरायची काही गरज नाही. आणि वर्तमानाचा विचार करा, भविष्याचा अजिबात विचार करू नका. की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्या मनामधले विचार कसे आहेत हे नक्कीच तपासा. प्रेम आणि आस्था या 2 गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नेहमी घडत असते, आणि देवही आपल्याला दर्शन देत असतो. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे, आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून ते कर्म तुम्ही व्यवस्थित पाळा आणि कर्म व्यवस्थित करा. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास आणि अधर्माची वाढ होते असते तेव्हाच मी आपले रूप रचतो आणि म्हणजेच लोकांसमोर प्रकट होतो, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येतील तेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतील, हे निश्चित आहे. स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली ना तरी ती व्यक्ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि हिंमत ठेवली पाहिजे आणि शेवटपर्यंत ठेवली पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते, आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर मग ती कमजोरी बनते. आणि तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांना आठवतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवत असते, आणि म्हणून अत्याधिक आराम पण करायचा नाही आणि अत्याधिक प्रेम आणि जिव्हाळा पण लावायचा नाही. स्वामी सांगतात, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना हे कोणालाच माहीत नाही. नाहीतर श्रीरामांना रात्रीचं राज्य मिळणार होते, मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही आपण कोण जेव्हा देवालाच हे सर्व दिवस बघायला लागले, मग आपण काहीच नाही. म्हणून एवढं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आणि काळजी करायची नाही. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे असते, एवढं लक्षात घ्या. जे तुम्हाला आतून पोखरत असते
आणि आतून तोडत असते. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख असेल, पण धर्म सांगतो आणि मन पवित्र आणि विचार चांगले असतील ना तर दररोज सुख मिळेल. आणि तुम्ही ते सुख आणि समाधान नक्की शोधलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही समाधानी राहिलं पाहिजे. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्याची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले आहे. एवढं मात्र निश्चित आहे, आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत असतात आणि निमूळपणे आपलं काम करत असतात. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय तुम्ही घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि कोणीच नाही घेऊ शकत. म्हणून तुमचे निर्णय नक्कीच चुकतील. तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते आणि ती एक चूक तुम्ही केली की तुम्हाला ती कोसणार आणि टोचणार, पण हे नाही विचारणार की तुमच्यासोबत ते कसं झालं आणि तुम्ही ते तसं का केलं. फक्त ते बोलण्यासाठी आणि नावे ठेवण्यासाठी असतात. म्हणून त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कामाकडे लक्ष दिले पाहिजे आणि आपलं कर्म आपण चांगलं केलं पाहिजे. स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीच वाईट होऊ देत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा. मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. म्हणून तुमची मनस्थिती चांगली ठेवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि मनस्थिती कधीही चांगलीच ठेवा. वाईट कधीच कोणाविषयी बोलू नका आणि कोणाविषयी विचार करू नका. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असेल तरी कोण कधी उपयोगी पडेल ना हे सांगता येत नाही. म्हणून भविष्यात तुम्हाला कोण कसं कामात येईल, त्यामुळे तुम्ही माणसं जपायला शिका आणि माणसं जोडायलाही शिका. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे सुद्धा जिंकणे असते. म्हणून तुम्ही जिंकायचं ठरवलंय तर नक्कीच तुम्ही जिंकले पाहिजे आणि जीवनात पुढे गेले पाहिजे. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडतही नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या आपोआप दूर होत असतात. म्हणून आपण नमलं पाहिजे आणि आपण संयम नक्कीच ठेवला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी नक्कीच तुम्ही बोललं पाहिजे आणि समोरच्याला समजावून सांगितलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, समोरच्याला समजावून सांगताना त्याच्यावर हक्क बजवायचा नाही, त्याला समजून आपण सांगतोय एवढं मात्र नीट लक्षात ठेवायचं. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होत असतो. म्हणून दोष आणि तुम्ही काय चुकलात ते कबूल करायला नक्की शिका. पैसा, संपत्ती, धनदौलत याचा घमंड करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब केला जातो. आणि तुमचे कर्म किती चांगले आहेत त्यानुसार तुम्हाला शिक्षा किंवा मग तुम्हाला चांगल्या गोष्टी भेटत असतात. स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. एवढं बाळा माझं बोलणं लक्षात ठेव. मनुष्य जितका आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि नेहमी तुम्ही हसत राहा. एवढं गोष्ट लक्षात ठेवा. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तुमचा प्रयत्न आणि त्यामुळे प्रयत्न मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा आता शक्य होणार आहे आणि ती गोष्ट तुला शक्य होऊनच राहील. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि सुखी आहात आणि आनंदी आहात. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यात सुखी, समाधानी आणि आनंदी राहायला शिका. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही मिळवून घ्याल आणि भरपूर काही तुम्ही साध्य करून घ्याल. म्हणून जो व्यक्ती आनंदी, समाधानी नसतो ना तो कायम दुःखी असतो. आणि जो व्यक्ती झोपडीत सुद्धा समाधानी असतो ना आणि आपल्याकडे जे काही आहे त्यात तो समाधान बाळगतो ना, तो व्यक्ती खूप पुढे जात असतो आणि त्याची कीर्ती जगभर होत असते. मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच लागला पाहिजे आणि नक्कीच त्यांना कळलं पाहिजे की हे काहीतरी चीज आहे. हातात हात घेतला तर मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होत असते, हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते, कुणाला हात दिला तर मदत होत असते. हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य ही शक्य होत असते. म्हणून असाच स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहावा यासाठी नक्कीच तुम्ही तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यालाही दाखवा की
आपण जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे आणि कसं आपण बाळगलं पाहिजे. अडचणीत असाल तर स्वामी नक्कीच तुम्हाला तारतील. एकटे असाल तर स्वामी तुम्हाला सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील. अश्रू थांबत नसेल तर स्वामी नक्कीच तुमचे अश्रूही पुसतील. फक्त तुम्ही संयम ठेवा. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढत असतो, मनासारखं झालं की मग हाव वाढते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात. आणि कोणाकडून जास्त तुम्ही अपेक्षा अजिबात ठेवू नका, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी म्हणत आहेत की असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र बाळा कायम भरारी ठेव. बदलेला हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि तो विश्वासच तुला भरपूर पुढे घेऊन जाईल, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून जेवढा जास्त तुमचा विश्वास तेवढे जास्त तुम्हाला प्रगती पथावर जाण्यासाठी तुम्हाला मदत होते. आणि तुमच्या मनामध्ये जेवढा जास्त विश्वास असेल तेवढं तुम्ही भरपूर काही भक्तीत रंगत जाता आणि स्वामींची सेवाही तुम्ही करत असतात. मित्रांनो, स्वामी सांगतात, चूक महत्त्वाची असेल ना तर व्यक्ती विसरून जा, आणि व्यक्ती महत्त्वाचीच असेल ना तर नक्कीच तुम्ही चूक विसरून जा, मग ती कितीही मोठी आणि कशीही असो. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. कोणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून कोणाला बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर नेहमी हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, सोन्याची लंका होती रावणाची, तरी तो उद्ध्वस्त झाला कारण त्याच्या गर्वामुळे. म्हणून गर्व कधी करू नका आणि अहंकार कधी करू नका. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान आणि नशिबान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटून जातील. म्हणून अशा लोकांना नेहमी तुम्ही जपून ठेवा, एवढंच मात्र निश्चित आहे. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे आणि चांगलाच विचार आपण कायम केला पाहिजे. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि ते शेवटपर्यंत उभं असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या मागेही स्वामींची शक्ती उभी आहे आणि सत्य उभे आहे. तुम्ही कधीच हार मानू नका आणि कधीच कोणालाही टोचून बोलू नका. कुणी आपल्यासोबत असू किंवा नसू, नाराज होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाही आणि कुणी असूही शकत नाही. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवा. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत ही अजिबात कळत नसते. स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दल असते, एवढं मात्र निश्चित आहे. सत्य अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येत असतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागत असते आणि परतफेड आपण करत असतो. म्हणून संस्कारातून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून खोटी कामं करणं आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा, कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात आणि भोगावीच लागतीलच, कारण ते कर्माचं फळ आहे ते देव आपल्याकडून नक्कीच घेत असतो. म्हणून एकनिष्ठ राहा, तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला जर एखादा मोठा काम करायचं असेल ना तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि ते पण मनापासून करा. नक्कीच ते काम तुमचं पूर्ण होईल. नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की हा खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करणं सोडा, कारण अतिविचार केल्याने फक्त तुमचा वेळ हा वाया जाणार आहे आणि त्यातून काही साध्य होणार नाही. म्हणून तुम्ही कधी अतिविचार करून सोडून द्या आणि कधीच ते करू नका. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते, एवढं मात्र खरं आहे. म्हणून यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल
तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ज्यांच्यामध्ये ते करण्याची धमक सुद्धा असते. शांत राहणे याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नसतं आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा आणि तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या तुमच्या वास्तविकतेचा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा तुम्ही कधी सोडला नाही पाहिजे आणि तो तसाच ठेवला पाहिजे. म्हणून जेवढे तुम्ही चांगले असाल आणि जेवढे तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगले विचार कराल तेवढे तुम्ही पुढे जाल एवढं मात्र निश्चित आहे. भाकरीसुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच ती छान असतात आणि चांगली आणि प्रेमळ असतात एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दीड शहाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहा आणि फक्त गंमत बघत राहा. तुम्हाला सर्व काही कळणार आणि वेळ काळ आल्यावर सर्व काही तुम्हाला समजणार की स्वामी आपल्यासोबत सर्व काही चांगलेच करत होते. म्हणून प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात आणि मग आपल्याला ते समजत सुद्धा नाही. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हे स्वीकारावं लागते. मग क्योंकि जब तक ये जिंदा तब तक ही आपली निंदा. म्हणून ती निंदा आपल्याला सहन करावीच लागणार आहे. त्यात तुम्हाला सामील व्हायला कोणी येणार नाही आणि ते तुम्हालाच सर्व काही हँडल करायला लागेल. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते आणि यश मिळवण्यासाठी वेळ तर लागतेच. म्हणून प्रयत्न करत राहा आणि संयम कधी सोडू नका. म्हणून प्रयत्न केल्याने फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खातो ना त्याच्या घरात सुख शांती आणि समाधान कधीच नांदत नाही. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधी चांगलं असतं आणि ते निर्मळही असतं एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल पण माणसाने मिळवलेली माणुसकी हे शेवटपर्यंत त्याला नक्की साथ देईल हेही तितकं सत्य आहे आणि तितकं सत्य आपण त्याला मानलं पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठे व्हा पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका आणि त्याशिवाय आपल्या आयुष्यातही सुख नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायला शिका आणि दुसऱ्यांच्या दुःखात नेहमी तुम्ही सहभागी झाले पाहिजे. काळोख्या रात्रीनंतर लख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशीही असू देत चांगली किंवा वाईट ती नक्कीच बदलत असते आणि ती बदलणार आहे आणि एवढा तुम्ही विश्वास ठाम तुमच्या मनात ठेवायला हवा. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. म्हणून तो वेळ काढायला शिका आणि परमेश्वराने एवढं मोठं शरीर आपल्याला दिलं आहे आणि त्यातून आपण कामे करू शकतो त्यासाठी देवाला दररोज धन्यवाद म्हणा. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो. पण एकदा का गरज संपली की मग तुमच्या निंदेची खिफायत घरोघरी वाटली जाते आणि मग घरोघरी सांगितलं जातं की हा पोरगा वाईट आहे, असा आहे पण तसा आहे, पण त्याला कोणी विचारत नाही. एवढं मात्र दुःख आहे. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे असे स्वामी म्हणत आहेत. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहे त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा. बाकी मग बघायला मी आहेच. फक्त तुम्ही निश्चिंत राहायला शिका. बस तेवढंच तुम्हाला करायचं आहे आणि निश्चिंत राहाल तर सर्व काही मिळेल. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. एवढं लक्षात घ्या. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि मग वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होत असतो. म्हणून नाते तुम्ही अजिबात तोडले नाही पाहिजे आणि अजिबात तुम्ही सगळ्यांनी एक सोबत नीट आणि चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही हे मात्र निश्चित खरे आहे. म्हणून तुम्ही कोणालाही दुःख, दर्द, पीडा देऊ नका एवढं फक्त लक्षात घ्या. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा प्रेम डोक्यातून काढला की मग भरपूर काही गोष्टी माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि तो भरपूर काही गोष्टी त्याला समजायला लागतात. मित्रांनो,
एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामींच्या चरणी लीन व्हायला शिका आणि स्वामींचे नामस्मरण करायला शिका. कारण स्वामींशिवाय आपल्याला दुसरं कोणीच नाही एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि तेवढं लक्षात ठेवून तुम्ही पुढची कामं नक्कीच तुम्ही करायला लागली पाहिजे. आणि ती कामं तुम्ही आवडीने केली पाहिजे आणि मनापासूनही केली पाहिजे. एवढं फक्त लक्षात घ्या. काही वेळा आपली चूक नसताना नाही, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका. कारण या जगात एखाद्यालाच सर्व काही मिळतं असं कधीच नसतं. कोणाजवळ काही ना काहीतरी कमी नक्कीच असते. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून त्याच्यावरच फक्त विश्वास ठेवा. अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते. कारण उजाडलेली सकाळ आपल्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि आपल्याला नवीन संधीवर आणि पुढे घेऊन जाणार असते. एवढं मात्र निश्चित आहे. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. स्वतःची केली तर सर्व काही नीट होईल आणि पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती तुम्ही नक्कीच कराल. खूप मोठे व्हा, पण अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही विसरू नका. एवढं मात्र नीट लक्षात ठेवा. आणि स्वामी आपल्याला आधार देतात म्हणून स्वामींवरचा विश्वास असाच कायम ठेवा. मित्रांनो, हा संदेश तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि हा व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तुमच्या लाडक्या मित्राला देखील हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि तुम्हाला यातून पुण्य नक्कीच मिळणार आहे. आणि जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोकांबद्दल नेहमी चांगला विचार करा. यश मिळवण्यासाठीचा एक मूलभूत नियम आता पहा. हा नियम आपण आपल्या मनामध्ये कोरून ठेवूया. हा नियम म्हणजे यश हे इतर लोकांच्या पाठिंब्यावर अवलंबून असतं. तुम्ही आता काय आहात आणि तुम्हाला काय व्हायची इच्छा आहे यामध्ये असलेला एकमेव अडथळा म्हणजे इतर संबंधित लोकांचा तुम्हाला असलेला वा नसलेला आधार व पाठिंबा. असं बघा की वरिष्ठ अधिकारी त्यांच्या सूचनांचं पालन करण्यासाठी त्यांच्या हाताखालच्या लोकांवर अवलंबून असतो. पण जर त्यांच्या सूचना व आज्ञा पाळल्या नाहीत तर कंपनीतले त्यांच्यावरचे अधिकारी त्या अधिकाऱ्यालाच कामावरून काढून टाकतील. मग त्याच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना नाही. विक्रेता त्याची उत्पादनं खरेदी करणाऱ्या लोकांवर अवलंबून असतो. जर त्याची उत्पादनं घेतलीच नाही तर मग अपयश त्या विक्रेत्याच्या पदरी पडतं. आणि तसंच आपला शिक्षणक्रम चालवण्यासाठी कॉलेज प्रमुख किंवा डीन आपल्या प्राध्यापकांवर अवलंबून असतात. राजकारणी नेता लोकांनी त्यांना निवडून देण्यावर अवलंबून असतो. मग लेखक वा कवी त्यांचं साहित्य वाचण्यावर अवलंबून असतो. किंवा मोठ्या दुकानाच्या साखळीचा मालक त्या जागी असतो, कारण त्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याचं नेतृत्व आणि गिराईकांना त्याचा माल देणं आणि घेणं स्वीकारलेलं असतं. शक्तीच्या जोरावर एखादं अधिकारपद मिळवणं आणि शक्तीच्याच बळावर ते टिकून ठेवणं इतिहासातल्या काही काळामध्ये शक्य होतं. तर त्या काळात माणूस एकतर नेत्यापुढे मान झुकवत असे, नाहीतर आपली मान देण्याची पाळी त्याच्यावर येत असे. पण आजच्या युगामध्ये एखादी व्यक्ती एकतर स्वच्छेने तुम्हाला आपलं समर्थन देते, नाहीतर अजिबात देत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे. आता तुम्ही विचाराल की ठीक आहे, मला हवं असलेलं यश मिळवण्याकरता मी इतर लोकांवर अवलंबून असतो, पण मग त्या लोकांची माझं नेतृत्व स्वीकारावं आणि मला पाठिंबा द्यावा यासाठी मला काय करावं लागेल? या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं तर मग लोकांबद्दल नेहमी चांगलंच बोला. लोकांबद्दल चांगलं बोलतात तर त्यांनाही तुम्ही आवडाल आणि मग ते तुम्हाला पाठिंबा देतील. हे कसं साध्य करायचं हे आता या प्रकरणात आपण पाहूया. एखाद्या समिती वा मंडळाची चर्चा ही दिवसाकाठी हजारो वेळा घडणारी गोष्ट आणि चर्चेचा विषय आहे. बढतीसाठीच्या नावांवर विचार करणं, एखाद्या नवीन पदाची निर्मिती, एखाद्या संस्थेचं सभासदत्व मिळणं आणि मिळालेल्या एखाद्या परिशोधिकासंबंधी चर्चा, नव्या अध्यक्षांती आणि नवीन विक्री व्यवस्थापकाची निवड, अशापैकी कोणत्याही एखाद्या नावाचा प्रस्ताव सगळ्यांसमोर मांडला जातो आणि मग बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेली व्यक्ती विचारते, या माणसाबद्दल तुमचं काय मत आहे? विविध मत समोर यायला सुरुवात होते. किंवा नावांच्या बाबतीत तो माणूस चांगला आहे आणि लोक त्यांच्यावर खूप चांगलं बोलत असतात आणि त्यांचं तांत्रिक बाबीचं ज्ञानही चांगलं आहे, अशांसारखी सकारात्मक माहिती पुढे येते. तो अमुक का, वा तो खूपच साधा माणूस आहे, त्याच्याजवळ माणुसकी आहे, मला वाटतं तो आपल्यामध्ये चांगला मिसळेल, असंही कुणाबद्दल बोललं जातं. पण काही लोकांच्या बाबतीत मात्र नकारात्मक अनुत्साही स्वरात बोललं जातं. माझ्या मते
आपण त्या माणसाबद्दल नीट चौकशी करूया. इतर लोकांनी त्याचं फारसं सूत जमत नाही असं वाटतं. मग त्यांची शैक्षणिक आणि तांत्रिक पार्श्वभूमी चांगली आहे हे मला माहिती आहे, पण त्यामुळे त्यांच्या क्षमतेबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. पण इतर लोक त्यांना कसे स्वीकारतील याबद्दल मात्र मला शंका आहे. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल फारशी आदराची भावना नाही. आता एक अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण पहा. 10 पैकी 9 लोकांच्या बाबतीत आवडण्याजोगा हा घटक सगळ्यात आधी चर्चेला जातो आणि तांत्रिक बाबींपेक्षा या आवड्याजोग्यापणाला बहुतांश वेळा जास्त गुण दिले जातात. व विद्यापीठाच्या प्राध्यापक पदासाठी निवड करताना देखील ही उपरोल्लेखित गोष्ट पाळली जात असते. माझ्या स्वतःच्या शैक्षणिक कार्यकाळात नव्या प्राध्यापकांच्या नेमणुकीसंबंधीच्या चर्चांमध्ये मी अनेक वेळा भाग घेतला आहे असे लेखक म्हणतात. एखादे नाव चर्चेला आल्यावर हा या जागी चक्खल बसेल का आणि विद्यार्थ्यांना तो आवडेल का, इतर प्राध्यापका मंडळीशी याचं जमेल का, अशा गोष्टींचा काळजीपूर्वक विचार आणि मूल्यमापन आम्ही करू शकतो. आणि ही गोष्ट अन्याय आहे. शिक्षणाचा याच्याशी काय संबंध असं वाटण्याचं कारण नाही. संबंधित मनुष्य जर इतरांना आवडण्याजोगा नसेल तर मग त्याच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं तो परिणामकारक ठरण्याची अपेक्षा धरणं चुकीचंच ठरेल. आणखी एक मुद्दा लक्षात ठेवा. वरच्या पदावर काम करण्यासाठी व्यक्तीला वर ओढलं जात नाही, तिला वर उचललं जातं. आजच्या काळात एखाद्याला पायरी पायरी करून पदांच्या शिडीवरून वर ओढत बसण्या एवढा वेळ आणि संयम कुणाचकडे नसतो. आपल्या कामगिरीच्या जोरावर इतर लोकांच्या तुलनेत काही अंगुळ वर असणाऱ्या माणसाची निवड वरच्या पदासाठी केली जाते. आपण इतरांना आवडण्याजोगे आणि चांगले असल्याचं ज्या लोकांना माहिती असतं असे लोक आपल्याला वरच्या पदावर उचलून घेत असतात. मग तुम्ही मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करत असलेली प्रत्येक व्यक्ती तुम्हाला एक एक पायरी वर चढवत असते आणि प्रत्येक तुम्ही आवडण्याजोगे असाल तर मग तुम्हाला वर उचलणं सोपं जातं. आपल्याला लोक आवडावेत यासाठी यशस्वी व्यक्ती एका निश्चित योजनेनुसार काम करत असतात. तुम्ही असं करता का? उच्च स्थानावर झेप घेण्यासाठी यशस्वी झालेले लोक इतरांबद्दल योग्य विचार करण्याच्या त्यांच्या तंत्राबद्दल जास्त कुणाशी चर्चा करत नाहीत. पण लोकांची आवड निर्माण होण्यासाठी बहुतेक खऱ्या अर्थाने मोठ्या लोकांकडे एक सुस्पष्ट, निश्चित आणि व्यवस्थितपणे लिहून काढलेली योजना असते. अमेरिकेचे एक माजी अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांचंच उदाहरण पाहूया. आपला अतिशय आर्जस्वी स्वभाव विकसित करण्याच्या प्रक्रियेत आणि यशप्राप्तीचं आपलं स्वतःचं एक 10 कलमी सूत्र तयार केलं होतं आणि सूत्र विकसित झालं तेव्हा ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यास अद्याप खूप अवकाश होता. त्यांनी विकसित केलेले नियम त्यांनी आचरणातही आणले होते आणि त्यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून कारकीर्द दुरून पाहणाऱ्यालाही जाणवल्याशिवाय राहणार नाही ते नियम असे. लोकांची नावं लक्षात ठेवण्यास शिका. या बाबतीत चुकारपणा केल्यास तुम्हाला लोकांमध्ये फारसा रस नाही असे इतरांना वाटू शकेल. तुमच्या सहवासात कुणावर ताण येणार नाही आणि अशी सुखद व्यक्ती बना. लोकांना आपल्या नित्य परिचयाचा वाटणारा माणूस बना. शांतपणा आणि गडबडून न जाणं हे गुण आत्मसात करा, म्हणजे काहीही झालं तरी तुम्ही विचलित होणार नाही. अहंभाव सोडून द्या. तुम्हाला सगळं काही कळतं अशी तुमची प्रतिमा तयार होण्यापासून सावध राहा. तुमच्या संगतीत लोकांना काहीतरी चांगलं मिळेल अशी गुणसंपन्न व्यक्ती बना. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेल्या ज्ञात अज्ञात कंगोऱ्याचा अभ्यास करा आणि तुमच्यात पूर्वी वा आत्ता असलेला एकूण एक गैरसमज दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. आणि ज्या गोष्टी तुम्हाला खूपच असतील व जखमांसारख्या थसथसत असतील त्यांचं निरासरण करा. लोकांची खरी आवड निर्माण होईपर्यंत त्यांना आवडून घेण्याचा सराव करा. कुणी काही साध्य केलं किंवा त्याला वा तिला कुठल्याही प्रकारचं यश मिळालं तर त्याचं अभिनंदन करण्याची संधी सोडू नका. तसेच कुणाच्याही दुःखाच्या व निराशेच्या प्रसंगी त्याचं सांत्वन करायला, त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त करायला विसरू नका. लोकांना आत्मिक बळ द्या, म्हणजे त्यांचं सच्च प्रेम तुम्हाला मिळेल. या 10 साध्या पण प्रचंड सामर्थ्य असलेल्या लोकांची आवड निर्माण करण्याच्या नियमांचा आपल्या जीवनात अंगीकार केल्यामुळे लिंडन जॉन्सन यांना राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकण्यास आणि कायदे मंडळाचा पाठिंबा मिळवण्यास फारसे प्रयास पडले नाहीत. या 10 नियमांच्या आचरणामुळे राष्ट्राध्यक्ष जॉन्सन यांना वर उचलून घेणं सोपं झालं. हे 10 नियम पुन्हा पुन्हा वाचा. त्यामध्ये कुठेही प्रतिशोधाच्या तत्वज्ञानाचा मागमूस नाही आणि मतभेद मिटवायचे तर समोरच्यानंच माझ्याकडे यावं अशा दुराग्रहाचा त्यामध्ये लवलेश नाही. लोक मूर्ख आहेत, मीच शहाणा आहे असा आदर्श त्यात कुठेच दिसत नाही. मग उद्योग विश्व असो की कला, शस्त्र असो की राजकारण, कुठल्याही क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर पोहोचलेल्या लोकांमध्ये माणुसकीचा ओलावा असतो आणि स्नेहशीलतेची ऊब असते.
आणि हे लोक विशेष आवडण्याजोगे असतात. मात्र मैत्री विकत घेण्याचा प्रयत्न करू नका. ती काही विकत घेण्यासारखी वस्तू नाही. एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू देणं ही खरं तर एक सुंदर गोष्ट आहे, पण त्यामागे सच्ची भावना असायला हवी. त्या देण्यामागे आनंद वाटायला हवा आणि ज्या व्यक्तीला तुम्ही देत आहात ती सुद्धा तुम्हाला आवडणारी असायला हवी. पण प्रामाणिक भावनेशिवाय दिली जाणारी भेटवस्तू म्हणजे एकतर देणं देऊन टाकणं किंवा मग लाज. मग गेल्या वर्षी नाताळच्या सुट्टीच्या थोडे दिवस आधी एका मध्यम आकाराच्या वाहतूक कंपनीच्या अध्यक्षांकडे जाण्याचा प्रसंग आला. त्यांची भेट घेऊन मी निघायच्या बेतात होतो, पण एवढ्यात एक स्थानिक टायर दुरुस्ती कंपनीकडून काही पेयांच्या बाटल्या भेट म्हणून घेऊन एक माणूस आला आणि ते पाहून अध्यक्ष महाशय उचकलेच आणि आमळ कडकच स्वरात त्यांनी त्या माणसाला ती भेट परत नेण्यास सांगितलं. तो माणूस तिथून गेल्यावर माझे अध्यक्ष मित्र घाईघाईने मला म्हणाले, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. भेटवस्तू द्यायला आणि घ्यायला मला आवडतं, पण एवढं बोलून त्यांच्या व्यावसायिक मित्रांकडून नाताळनिमित्त आपल्याला काय काय भेटवस्तू मिळालं याची यादीच त्यांनी माझ्या पुढे वाचली. पण माझ्याकडून व्यवसाय मिळाला म्हणून जर भेट देण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर ती लाज झाली आणि मग मला ती नको आहे. आता ज्या कंपनीकडून माणूस आला होता त्या कंपनीशी व्यवसाय करणं मी 3 महिन्यापूर्वीच थांबवलं होतं. कारण एकतर मला हवं तसं त्यांचं काम नसतं आणि दुसरं म्हणजे मला त्या कंपनीत काम करणारे कर्मचारी आवडत नाही. त्यांचा विक्री प्रतिनिधी सारखा संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतो. मला सगळ्यात राग आला तो गेल्या आठवड्यातला एका घटनेचा. त्या दिवशी त्यांचा तो विक्री प्रतिनिधी माझ्याकडे आला होता आणि त्याचा शहाणपणा तर बघा. मला म्हणाला, मला तुमच्या कंपनीकडून परत व्यवसाय मिळवायचा आहे. या वर्षी सांताक्लॉजनं तुम्हाला भरपूर द्यावं असं मी त्यांना सांगणार आहे. त्यांना पाठवलेल्या मद्याच्या बाटल्या मी परत पाठवल्या नसत्या तर तुम्हाला माझी भेट खूप आवडली असेलच, खरं ना? असलं काहीतरी हा माणूस मला म्हणणार. माझी खात्री आहे मैत्री विकत घेता येत नसते आणि आपण तसा प्रयत्न केला तर 2 प्रकारे आपलं नुकसान होतं. आपले पैसे वाया जातात आणि आपण समोरच्या व्यक्तीच्या मनात तिरस्काराला जन्म देतो. मैत्री करण्यात पुढाकार घ्या. नेतृत्व पदावरच्या व्यक्ती असंच करतात. त्यालाच पहिलं पाऊल उचलू दे. त्यांना फोन करू दे. तिनंच आधी बोलायला हवं असं आपल्याला वाटणं सहज स्वाभाविकच आहे. इतर लोकांकडे दुर्लक्ष करणं सुद्धा अगदी सोपं आहे. मग या गोष्टी सोप्या आणि नैसर्गिक आहेत खऱ्या, पण त्याला लोकांबद्दल योग्यच विचार करणं म्हणत नाहीत. मैत्रीपूर्ण संबंधाचा पाया समोरच्यानंच घालवायला हवा आणि अशा विचारानं वागलात तर तुम्हाला फारसे मित्र मिळणार नाहीत. ओळख वाढवण्यामध्ये पुढाकार घेणं हे खरं तर नेतेपदावरच्या लोकांचं व्यवच्छेद लक्षण आहे आणि लोकांच्या मोठ्या घोळक्यात किंवा गटात असताना एका विशेष गोष्टीकडे लक्ष द्या. तिथं हजार असलेल्या लोकांपैकी जो सगळ्यात महत्त्वाचा माणूस असेल ना, मग तो सहसा सगळ्यांशी ओळख करून घेण्यात आणि त्यांना आपला परिचय देण्यात मग्न असतो. मोठा माणूस सहसा स्वतः होऊन तुमच्याकडे चालत येईल आणि हस्तांदोलनासाठी हात पुढे करेल आणि म्हणेल, नमस्कार, मी अमुक अमुक. याबद्दल जरा विचार केलात तर तुमच्या हे लक्षात येईल की हे महत्त्वाचे लोक मैत्री संबंध विकसित करण्यामध्ये पुढाकार घेत असतात आणि म्हणूनच त्यांना महत्त्व प्राप्त होत असतं. आणि लोकांबद्दल योग्य विचार करा. माझा एक मित्र नेहमी म्हणतो, त्याच्या दृष्टीनं मी फारसा महत्त्वाचा नसेनही, पण माझ्या दृष्टीनं मात्र तो महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे मलाच त्याची ओळख करून द्यायला हवी. आणि लिफ्टची वाट बघत उभे असताना लोक कसे स्थितप्रज्ञ होऊन जातात पाहिलं का? कोणी ओळखीचं बरोबर नसेल तर आपल्याला बाजूलाच उभ्या असलेल्या व्यक्तीशी बहुतांश लोक एक शब्द सुद्धा बोलत नाही. एके दिवशी मी एक प्रयोग करून पाहायचं ठरवलं. माझ्या शेजारी उभं राहून लिफ्टची वाट बघणाऱ्या अपरिचित व्यक्तीशी काहीतरी बोलायचंच आणि आपल्या या कृतीवर त्यांची वा तिची काय प्रतिक्रिया होते याचं निरीक्षण करायचं असं मी ठरवलं. हा प्रयोग मी एकंदर 25 वेळा केला आणि 25च्या 25 वेळा मला सकारात्मक आणि मैत्रीपूर्ण प्रतिसाद मिळाला. आता अपरिचितांशी बोलणं कदाचित सभ्यपणाला धरून नसेल, पण तरी बहुतेक लोकांना ते आवडतं हे मात्र खरं. यांचा सगळ्यात मोठा फायदा असा की एखाद्या अपरिचित माणसाची तुम्ही जेव्हा काहीतरी चांगलं बोलता तेव्हा त्याला जरा बरं वाटतं आणि पर्यायानं तुम्हालाही बरं वाटून तुम्ही थोडेसे अश्वास्त होता. मग समोरच्याशी चांगलं बोलण्याचा तुमच्या स्वतःलाही फायदा होतोच. मग हे म्हणजे हिवाळ्यात गाडीचं इंजिन जरा गरम करण्यासारखं असतं. थोडासा पुढाकार घेण्यानं मित्र कसे जोडता येतात याचे हे 6 मार्ग तुम्ही नक्कीच बघितले पाहिजे. संधी मिळताच इतरांना स्वतःचा परिचय करून द्या आणि पार्ट्या, बैठकी, प्रवासात, ऑफिसमध्ये असं कुठेही आपला परिचय करून देण्याची संधी सोडू नका. समोरच्या व्यक्तीला तुमचं नाव नीट ऐकू येईल याची काळजी घ्या आणि समोरच्या व्यक्ती स्वतःचं नाव ज्या पद्धतीनं उच्चारतो त्या पद्धतीनं तुम्हीही ते उच्चारता की नाही याची खात्री करून घ्या.
समोरच्या व्यक्तीचं नाव लिहून घ्या आणि ते योग्य प्रकारे लिहिलेलं असल्याची पुन्हा पुन्हा खात्री करून घ्या. आपलं नाव अचूकपणे लिहिलं जावं यावर लोकांचा कटाक्ष असतो. शक्य असेल तर त्या व्यक्तीचा पत्ता आणि फोन नंबरही घ्या. ज्याच्याशी आपली ओळख वाढावी असं तुम्हाला वाटतं अशा नव्यानं मैत्री झालेल्या लोकांना अधूनमधून एखादं पत्र टाका किंवा फोन करा. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. बहुतेक यशस्वी लोक नवपरिचितांशी असे संबंध वाढवत असतात. आणि शेवटची पण अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपरिचितांशी काहीतरी छान बोला. त्यांना तुम्हाला स्वतःला चांगलं वाटतं आणि ठरवलेल्या कामाबद्दल तुमचा उत्साह वाढतो. मग या 6 नियमांचं आचरण म्हणजे लोकांबद्दल योग्य विचार करणं होय. सामान्य माणूस असं वागत नसतो. तो आपण होऊन ओळखी करून घेत नाही आणि समोरच्याचं माणसाचं आधी स्वतःची ओळख करून द्यावी याची तो वाट पाहत राहतो. मग तुम्ही पुढाकार घ्या. यशस्वी लोकांसारखी वागा. मुद्दाम जाऊन इतर लोकांची भेट द्या आणि बुजरेपणा सोडून द्या. तुम्ही वेगळे कुणी आहात असली भीती बाळगू नका. समोरची व्यक्ती कोण आहे हे जाणून घ्या आणि तिलाही आपण कोण आहोत ही माहिती नक्कीच द्या. कारखान्यांना लागणाऱ्या गोष्टींची विक्री करण्याच्या कामासाठी आलेल्या एका उमेदवाराची चाचणी घेण्याचं काम अशातच एकदा माझ्याकडे आलं होतं. मग त्या उमेदवाराकडे काही चांगल्या गोष्टी आहेत असं मला आणि माझ्या सहकार्याला जाणवलं. तो विशेष बुद्धिमान होता. त्याचं व्यक्तिमत्व चांगलं होतं आणि तो खूप महत्त्वाकांक्षी वाटत होता. पण त्याला अपात्र ठरवणं आम्हाला भाग पाडलं कारण त्या उमेदवारामध्ये एक मोठा दुर्गुण होता. इतर लोक परिपूर्ण असावेत अशी त्याला अपेक्षा होती. अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा त्याला त्रास होत असे आणि लोकांच्या व्याकरणातील चुका, सिगारेट ओढण्याची विचित्र सवय, कपड्यांची वेगळी निवड अशा वेळी बहुतेक गोष्टी त्याला आवडत नसत. व त्याला आम्ही हे सांगितल्यावर त्याला खूप आश्चर्य वाटलं. पण ही चांगल्या पगाराची नोकरी त्याला हवी होती. त्यामुळे त्यानं आम्हालाच त्याचा हा दोष दूर करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती केली. पण आम्ही त्याला 3 सूचना दिल्या. कुणी परिपूर्ण असू शकत नाही हे समजून घ्या. काही लोक इतर काहींपेक्षा अधिक परिपूर्ण असू शकतात पण 100% परिपूर्ण मात्र कुणीच नसतं. मग स्खलनशीलता हा माणसाचा सर्वात मोठा गुणधर्म आहे. मानव विविध प्रकारच्या चुका करतो. हाच त्याचा मानवीपणा असतो. दुसऱ्याच्या व्यक्तीच्या तुमच्यापेक्षा वेगळं असण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि हे जाणा तुम्ही देव नाही. त्यामुळे तुमच्यापेक्षा वेगळ्या सवयी आहेत म्हणून किंवा तुमच्यापेक्षा वेगळे कपडे घालतो, वेगळ्या धर्माचं आचरण करतो, वेगळ्या जात वा जमातीला आहे आणि वेगळी भाषा बोलतो, वेगळी गाडी वापरतो व वेगळ्या राजकीय पक्षाचा पाईक आहे म्हणून कुणाचाही तिरस्कार करू नका. इतर व्यक्ती जे काही करतात ते तुम्हाला आवडायलाच हवं असं नाही, पण ते करतात म्हणून त्याचा राग करू नका. सुधारकाची भूमिका सोडून द्या. जगा आणि जगू द्या हे तत्व आपल्या अंगी बाणवा. तुझं चुकत आहे असं ऐकायला बहुतांश लोकांना अजिबात आवडत नाही. तुमचं स्वतंत्र मत असण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. पण काही वेळा आपलं मत आपल्यापाशीच ठेवणं हिताचं असतं. मग उपरोल्लेखित उमेदवारानं या सूचनांना जाणीवपूर्वक पालन केलं आणि काही महिन्यानंतर त्याचा दृष्टिकोन बदलला आणि तो लोकांना ते जसे आहेत तसे स्वीकारायला शिकला होता. ना 100% बरोबर ना 100% चूक. शिवाय तो म्हणतो, पूर्वीच्या गोष्टी मला चिड आणण्याच्या आणि त्यांची मला आता गंमत वाटते. आणि सगळेच लोक परिपूर्ण असते आणि एकसारखे असते तर मग हे जग किती निरस आणि कंटाळवाणं झालं असतं हे मला आत्ता कळलं. आणि साधी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. संपूर्ण चांगलं आणि संपूर्ण वाईट कोणीच नसतं. परिपूर्ण माणूस हा केवळ कल्पनेतच अस्तित्वात असतो, प्रत्यक्षात नाही. आपण आपल्या विचारांना व्यसन घातले नाहीत तर आपल्यालाच प्रत्येकातच काही ना काहीतरी आवडण्यासारखं आढळेल. आणि त्याचं न्यायानं आपण आपल्या विचारांना योग्य दिशा दिली तर त्या प्रत्येक माणसात आपल्याला आवडण्यासारखं आणि कौतुक करण्याजोगं काहीतरी आढळेल. तुमचं मन म्हणजे एक मानसिक रेडिओ केंद्र असतं. या केंद्रावरून तुम्हाला 2 अत्यंत शक्तिशाली वाहिन्यांपूर्वी संदेश मिळतात. आणि मग या वाहिन्या म्हणजे स वाहिनी आणि अर्थात सकारात्मक वाहिनी आणि न अर्थात नकारात्मक वाहिनी. आता तुमची ही संदेश प्रसारण व्यवस्था अशी काम करत असते हे पाहूया. समजा आज तुमच्या साहेबांनी तुम्हाला बोलावून तुमचा कामाचा आढावा घेतला होता. मग त्यांनी तुमच्या कामाची प्रशंसा केली पण त्याचबरोबर ते अधिक चांगलं होण्याच्या दृष्टीनं काही विशिष्ट सूचनाही केल्या. आता दिवसाचं काम संपवून तुम्ही घरी आलात आणि स्वाभाविकच तुम्हाला त्या प्रसंगाची आठवण होऊन तुम्ही त्यासंबंधी विचार करत आहात. अशा वेळी तुम्ही जर ही वाहिनी कळ फिरवून चालू केलीत तर मग त्यावरची निवेदिका वा निवेदक असं काहीसं बोलेल. सावध राहा. क्ष तुमच्या मागे लागलेले आहेत आणि त्याची वृत्ती खेकड्यासारखी आहे म्हणून त्यांच्याकडून सल्ला घेण्याची काही गरज नाही. मग त्यांना खड्ड्यात जाऊ दे. मग तो अमका तमका त्यांच्याबद्दल काय म्हणत होता आठवलंय ना? मग तो बरोबर सांगत होता.
क्षणी त्याला जर लटकवलं मग तसंच त्यांना तुम्हालाही लटकवायचं आहे आणि त्यांचा विरोध करा. पुढच्या वेळी जेव्हा ते तुम्हाला बोलावतील तेव्हा त्यांना विरोध करा. त्याहीपेक्षा चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी पुन्हा बोलावण्याची वाटच बघू नका. उद्या तुम्ही स्वतःच त्याच्याकडे जा आणि त्यांनी तुमच्यावर जी टीका केली आहे तिचं स्पष्टीकरण द्यायला सांगा. पण जर तुम्ही वाहिनी सुरू केलीत तर त्यावरची निवेदिका म्हणेल, खरंच चांगला माणूस आहे नाही. मग त्यांनी मला ज्या सूचना केल्या त्या मला पटल्या आणि योग्यच वाटल्या. मी जर त्यांचं पालन केलं तर माझं काम कदाचित अजून चांगलं होईल आणि मग मला पगारवाढही मिळू शकते. मग अशा सूचना मांडून त्यांनी माझ्यावर जणू उपकारच केले आहेत आणि मी उद्याच त्यांच्याकडे जाऊन त्या सकारात्मक गोष्टीबद्दल त्यांचे आभार मानेल. आणि तो बरोबर सांगत होता आणि खरोखर चांगला माणूस आहे. या गोष्टीमध्ये तुम्ही जर या वाहिनीसारखं बोलणं ऐकलं तर मग तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संदर्भात तुम्ही काहीतरी चुकीचं किंवा कदाचित आत्मघातिक पद्धतीचं वागून शकाल आणि वागून बसाल. पण त्या उलट वाहिनीसारखंच व त्या वाहिनीवरच बोलणं ऐकलं तर मग तुमच्या वरिष्ठांच्या सूचना पाळल्याचा तुम्हाला फायदा तर होईलच, पण तुम्ही त्यांच्या अधिक जवळही जाल आणि त्यांना तुमचं वागणं आवडेल. बघा, प्रयोग करून पहा. किंवा सकारात्मक किंवा नकारात्मक कोणतीही वाहिनी तुम्ही जेवढी जास्त वेळा ऐकाल तेवढा तुम्हाला तिच्यातला रस वाढत जाईल आणि मग दुसरी वाहिनी ऐकणं तुम्हाला जड जात जाईल. हे लक्षात असू द्या. याचं कारण म्हणजे कोणताही एक विचार, मग तो सकारात्मक असो किंवा नकारात्मक, त्या प्रकारच्या इतर विचारांची एक शृंखला सुरू करत असतो. आणि उदाहरणार्थ एखाद्या माणसाच्या बोलण्याच्या पद्धतीसारख्या क्षुल्लक अशा बाबींबद्दल नकारात्मक विचार तुमच्या मनात आला तर लगेच त्या माणसाची राजकीय मतं, त्यांचा धर्म, तो चालवत असलेली गाडी आणि त्यांच्या इतर व्यक्तिगत सवयी आणि त्यांच्या बायकोचे संबंध, अगदी त्यांची भांग करण्याची पद्धत सुद्धा तुम्हाला आवडेना अशी वाटायला सुरुवात होते. आणि मग या पद्धतीने विचार करण्याची सवय तुम्हाला कुठे नेऊन पोहोचवेल असं तुम्हाला वाटतं. मग तुमच्या विचारांचं प्रक्षेपण केंद्र तुमच्या मालकीचं आहे आणि त्यामुळे त्याचं योग्य व्यवस्थापन करा. आणि इतर लोकांबद्दल विचार डोक्यात सुरू झाले की लगेच सकारात्मक वाहिनी चालू करा. आणि असं करण्यासाठी सवय स्वतःला लावून घ्या. मध्येच वाहिनी सुरू झाली तर ती बंद करा आणि पुन्हा वाहिनी चालू करा. वाहिन्यांमध्ये असा बदल करण्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे. त्या व्यक्तीचा एखादा चांगला गुण आठवा आणि साखळी प्रक्रियेच्या धर्तीवर हा एक चांगला विचार दुसऱ्या तशाच विचाराला जन्म देईल आणि तो विचार आणखी एका चांगल्या विचाराला जन्म देईल. मग ही प्रक्रिया सुरू राहील आणि तुम्हाला स्वतःलाही छान वाटायला लागेल. तुम्ही एकटेच असताना वाहिनी ऐकायची की हा निर्णय सर्वस्वी तुमच्या स्वतःवर अवलंबून असतो. पण दुसऱ्यावर कुणाबरोबर असेल आणि बोलत असाल तर मग मात्र तुम्ही कसा विचार करता व करायचा आहे हे त्या व्यक्तीच्या हातात असतं. इतर लोकांबद्दल चांगला विचार करावा ही संकल्पना बऱ्याच लोकांना समजत नाही. त्यामुळे सहसा समान ओळखीच्या एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी नकारात्मक बोलण्याच्या तीव्र इच्छेने लोक तुमच्याकडे जणू धावत येत असतात. आणि आपल्याला ध्यानात ठेवलं पाहिजे, एखाद्या सहकार्याला दुसऱ्या एखाद्या सहकार्याच्या विशिष्ट गुणांबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं आणि तुमच्या शेजाऱ्याला तुमच्या दुसऱ्याच्या कुठल्या तरी शेजाऱ्याच्या कौटुंबिक कलहाबद्दल तुमच्याशी बोलावं वाटत असतं. किंवा मग तुमच्या ग्राहक कंपनीच्या माणसाला त्यांच्या कंपनीच्या स्पर्धक कंपनींबद्दल काहीतरी वाईट तुम्हाला सांगायचं असतं, कारण त्यांच्यानंतर तुम्ही त्या दुसऱ्या कंपनीत जाणार आहात. मग विचार आपल्या समानधर्मी विचारांचे जनक असतात आणि इतर कुणाबद्दल काही नकारात्मक बोलणं ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःसुद्धा त्या माणसाबद्दल नकारात्मक विचार करायला लागण्याचा खूप मोठा धोका संभवत असतो. खरं पाहिलं तर तुम्ही सावध न राहिल्यास आणि एवढंच नाही तर तुम्हालाच ती माहीत आहे का अशा पद्धतीचं काहीतरी बोलून एक प्रकारे आगीत तेल ओतण्याचं काम करायला लागतं, हे लक्षात ठेवा. म्हणून या गोष्टी आपल्यावर बुमरंग सारख्या उलटून येत असतात. समोरच्या व्यक्तीनं आपल्यावर वरून वाहिनीकडे वळवणं टाकण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे अरे मला तुला एक विचारायचं होतं असं काहीतरी बोलून पटकन विषय बदलणं आणि दुसरा म्हणजे माफ कर मित्रा पण मला एका ठिकाणी जायचंय आणि आधीच उशीर झालाय असं बोलून तिथून सटकणं. काही झालं तरी इतरांना तुम्हाला व तुमच्या विचारांना पूर्वदूषित करण्याची परवानगी द्यायची नाही अशी स्वतःला शपथच घालून घ्या. वाहिनीला चिटकून राहा आणि लोकांबद्दल चांगला विचार करण्याच्या तंत्रावर एकदा का तुम्ही प्रभुत्व मिळवलं की तुम्हाला मोठं यश मिळालंच म्हणून समजा. लोकांबद्दल चांगला विचार करण्यानं कसा फायदा होतो याबद्दल व्यावसायिकदृष्ट्या प्रचंड यशस्वी असलेल्या एका विमा विक्रेत्यानं एकदा मला स्वानुभव कथन ऐकला होता आणि केला होता.
तो अनुभव मी आता तुम्हाला सांगतो आणि नक्कीच तुम्ही मन लावून ऐका. आता एक लक्षात घ्या की मी जेव्हा पहिल्यांदा विमा व्यवसायात उडी मारली तेव्हा खरंच सांगतो दिवस फार कठीण होते असं लेखक म्हणतात. आणि असं वाटायचं की विम्याच्या प्रत्येक संभाव्यात गिरायकांमागे एक विमा विक्री एजंट अशा प्रमाणात स्पर्धा होती आणि त्यात आपल्याला आणखी विमा काढण्याची अजिबात गरज नाही असं 10 पैकी 9 लोकांना ठामपणे वाटत असत. आणि हे ज्ञान इतर विमा प्रतिनिधींप्रमाणेच मलाही लवकरच प्राप्त झालं. माझा व्यवसाय चांगला चालला होता आणि आहे, पण तुम्हाला सांगतो त्याचं कारण मला विम्याच्या तांत्रिक बाजूबद्दल खूप काही ज्ञान आहे असं काही नाही. आणि ती गोष्ट महत्त्वाची आहे, गैरसमज नको. पण पॉलिसीचं ज्ञान माझ्यापेक्षा खूप चांगलं असलेले अनेक लोक आहेत हे लक्षात घ्या. माझ्या माहितीतल्या एका एजंटानं तर विमा व्यवसायावर एक पुस्तकच लिहिलेलं आहे, पण जेमतेम 5 दिवसाचं आयुष्य शिल्लक असलेल्या माणसाबद्दल तो एखादी पॉलिसी विकू शकला नाही. पण माझं यश एकाच गोष्टीवर आधारलेलं आहे आणि मी ज्या माणसाला विमा विकत असतो तो माणूस, ती व्यक्ती मला अगदी मनापासून आवडत असते. आपला संभाव्य ग्राहक असलेली व्यक्ती आपल्याला आवडते यानं असं इतर अनेक विमा प्रतिनिधी भासवत असतात, पण ते खरं नसतं. तुम्ही खोट्या आपुलकीचं लोकांना फसवू शकत नाही आणि तुमच्या हालचाली, डोळे, चेहऱ्यावरील हावभाव या सर्व गोष्टी तुमचा खोटेपणा उघड करत असतात. तसं पाहिलं तर कुणीही विमा एजंट ज्याप्रमाणे एखाद्या संभाव्य गिरायकाशी माहिती मिळवत असतो तसंच मीही करतो. त्याचं वय, तो कुठे काम करतो, त्याचं उत्पन्न किती आहे, त्याला किती मुलं आहेत आणि माहिती आम्ही गोळा करत असतो. पण इतर बरेच एजंट जी माहिती सहसा मिळवत नाहीत आणि ती मी मात्र मिळवत असतो. आणि ती म्हणजे ती संभाव्य गिराईक व्यक्ती आवडण्याची काही ठोस कारणं आहेत. आणि तो जे काम करतो ते किंवा त्याच्या पार्श्वभूमीतील एखादी गोष्ट सुद्धा मला ती कारणं पुरवत असते. पण ती व्यक्ती आवडण्यासाठीची चांगली कारणं मी शोधतच असतो आणि शोधतो. त्यानंतर त्या व्यक्तीशी बोलत असताना त्या कारणांचा आढावा मी घेत असतो आणि विम्याच्या विषयावरचा एक शब्दसुद्धा उच्चारण्याआधी मी त्या व्यक्तीची एक आवडण्याजोगी प्रतिमा माझ्या मनात उभी करतो. आणि हे छोटंसं तंत्र खूप उपयोगी आहे. मला ती व्यक्ती आवडत असल्यामुळे लवकरच मीही तिला आवडायला लागतो. आणि एखादा इथपर्यंत गाडी आली की टेबलाच्या विरुद्ध बाजूकडून उठून त्या व्यक्तीच्या शेजारी बसायला आणि दोघांनी मिळून विमा योजनेची आकडामोड करायला फारसा वेळ लागत नाही. आणि मी आता एक मित्र असल्यामुळे मी जे काही सुचवेन ते चांगलंच असल्याचा त्या व्यक्तीला विश्वास असतो. आता प्रत्येकच व्यक्ती मला सरळ सरळ स्वीकारते असं म्हणणं धाडसाचं होईल, पण जोपर्यंत ती व्यक्ती मला आवडते तोपर्यंत कधी ना कधी ती मला स्वीकारायला लागलेच. आणि हे मला ठाऊक झालंय. आणि मग आम्ही एकत्र बसून व्यवसायाबद्दल बोलणं सहज शक्य होतं. अगदी गेल्या आठवड्यात तो पुढे सांगायला लागला, एका कठीण माणसाला मी तिसऱ्यांदा भेटत होतो आणि तो मला दारातच भेटला आणि मी साधं अभिवादन करण्यापूर्वीच तो माझ्यावर तुटून पडला. श्वासही न घेता तो माणूस तावातावानं बऱ्याच वेळ बोलत राहिला आणि शेवटी थकल्यामुळे की बोलायचं काही शिल्लक न राहिल्यामुळे कुणास ठाऊक पण थांबला आणि मला म्हणाला, पुन्हा जर तू माझ्याकडे आलास तर याद राख. त्यानं असं म्हटल्यावर साधारण 5 सेकंद मी त्याच्या डोळ्यांमध्ये बघत राहिलो आणि शांतपणे आणि प्रामाणिकपणे त्याला म्हणलो, पण साहेब, मी आज फक्त तुमचा मित्र म्हणून तुम्हाला भेटायला आलो आहे. काल त्यानं माझ्याकडून $10,000 एक पॉलिसी काढली. मग एक लक्षात घ्या, म्हणून तुम्ही जितक्या प्रेमाने बोलाल तितक्या प्रेमाने सर्व काही होत असतं आणि सर्व काही घडत असतं. आपल्या यशाचं बरंचसं श्रेय ते गिरायकांबद्दल आपल्या मनोभूमिकेला देतात आणि ते म्हणतात, गिरायकांना माझ्या घरचे पाहुणे असल्यासारखी वागणूक द्यायला हवी. मग हे लोकांना विचार करणं नव्हे का? आणि आपण सहज उपयोगात आणू शकू असं यश मिळवण्याचं हे एक साधं सूत्र नव्हे का? मग आपल्या गिरायकांना आपल्या घराच्या पाहुण्यांसारखं वागवा. हेच तंत्र दुकानाव्यतिरिक्त देखील कमी होतं आणि कामी येतं. गिराईक आणि या शब्दाऐवजी कर्मचारी शब्द वापरलात तर हेच सूत्र कर्मचाऱ्यांना माझ्या घरचे पाहुणे असल्यासारखी वागणूक द्यायला हवी असं होईल. आणि तुमच्या कर्मचाऱ्यांना उत्तम दर्जाची वागणूक द्या आणि तुम्हाला त्यांच्याकडून उत्तम दर्जाचं सहकार्य आणि उत्तम दर्जाचं उत्पादन मिळेल. आणि तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांबद्दल उत्तम विचार करा आणि त्या बदल्यात तुम्हालाही उत्तम दर्जाचे परिणाम मिळतील, हे मात्र निश्चित आहे. मित्रांनो, माझ्या एका जवळच्या मित्रानं अगदी सुरुवातीच्या कच्च्या स्वरूपात हे पुस्तक वाचलं होतं असं लेखक म्हणतात. व्यवसाय व्यवस्थापन विषयक सल्ला देण्याचं काम तो त्याच्या स्वतःच्या कंपनीमार्फत करतो. आणि इथे वर दिलेलं उदाहरण वाचल्यानंतर तो म्हणाला, लोकांची आवड असणं आणि त्याचा आदर करण्याची ही एक सकारात्मक निष्पाती आहे. पण तुम्हाला लोक आवडत नसले आणि लोकांबद्दल तुम्हाला काही कौतुक नसेल तर काय होतं याबद्दल माझ्या एका मित्राचा व्यक्तिगत अनुभव मी सांगतो. त्याचा मित्राचा हा अनुभव खरोखरच एक चांगलाच धडाच आहे. शीतपेय बाटल्यांमध्ये भरण्याच्या एका कारखान्याला सल्लागार म्हणून सेवा देण्याचं कंत्राट माझ्या कंपनीला मिळालं होतं असे ते सांगतात.
आणि कंत्राट मोठं होतं आणि आम्हाला त्या कामाचे $9,500 मिळवलेले होते आणि आमच्या शिलाचं औपचारिक शिक्षण बेताचंच होतं व त्यांचा व्यवसाय फारसा चांगला चाललेला नव्हता आणि गेल्या काही वर्षामध्ये त्यांच्या हातानं काही चुका झाल्या होत्या आणि त्या चुका त्याला खूप महाग पडल्या होत्या. मग हे लक्षात घ्या की आपण काय सांगतो आणि दुसऱ्याला कसे सल्ले देतो यावर आपलं जीवन हे निर्भर असतं. म्हणून आपण कुणालाही सल्ले देताना नेहमी चांगले सल्ले दिले पाहिजे आणि सर्व लोकांविषयी आपण चांगलं आपल्या मनात नक्कीच ठेवलं पाहिजे, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून कुणालाही बोलताना किंवा कुणालाही काही सांगताना आपल्या मनात लोकांच्या विषयी चांगली चर्चा असली पाहिजे आणि आपलं मन हे निर्मळ असलं पाहिजे. आणि निर्मळ मनाने आपण जे स्वतःला आणि दुसऱ्याला सांगतो ते नक्कीच आपल्याला लागू पडते आणि दुसराही आपलं मन लावून सर्व काही ऐकत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही दुसऱ्याला सांगताऐवजी की तुम्ही कसे सांगता आणि तो व्यक्ती कसे ऐकतो याच्यावर पण भरपूर काही गोष्टी अवलंबून असतात. म्हणून ते सांगताना तुम्ही विचार करून सांगला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामींचं नामस्मरण आहे ते तुम्ही शेवटपर्यंत केलं पाहिजे आणि नामस्मरण केल्यानेच तुम्हाला सर्व काही गोष्टी प्राप्त होतील हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. कारण स्वामींकडेच आपले सर्व काही शक्ती दडलेली आहे आणि आपण सर्व काही जे करत आहोत ते स्वामींच्या शक्तीमुळेच करत आहोत, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे स्वामी भक्तांनो. म्हणून स्वामींचं नामस्मरण करा. तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच स्वामींचा अनुभव येईल आणि स्वामी तुम्हाला लीला दाखवतील आणि चमत्कार दाखवतील. त्यामुळे तुम्हाला कळायला लागेल की स्वामी शक्ती खूप मोठी आहे आणि स्वामींविरुद्ध आपण काही चालरीती करायची नाहीये. म्हणून एक लक्षात घ्या, स्वामी तुम्हाला अशा प्रत्येक ठिकाणी दर्शन देतील जिथे तुम्ही जाल आणि जिथे तुम्ही थांबाल. म्हणून स्वामींवरचा विश्वास जेवढा जास्त असेल तेवढं जास्त स्वामी आपल्याला देत असतात आणि तो विश्वासच आपला सगळे परिणाम घडवत असतो. म्हणून जेवढा जास्त विश्वास तेवढी जास्त तुमची कामे होण्याची शक्यता भरपूर असते, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. मित्रांनो, जर तुम्हाला हा स्वामी संदेश मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा असलेला बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आज पुरता एवढेच. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.